बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमधून एक बातमी समोर येते। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अपघात झालाय। रेल्वेतून 3 जण खाली पडलेले आहेत। कर्मभूमी एक्सप्रेस मधील ही दुर्घटना आहे। 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 1 जण गंभीर जखमी आहे। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस मधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भागात 3 युवक खाली पडल्याची ही भीषण दुर्घटना शनिवारी रात्री घडली आहे। या अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झालेला असून 1 जण गंभीर जखमी आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, कर्मभूमी एक्सप्रेस मधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे। काय आहे अधिकची अपडेट? अगदी खरं आहे कृपा। खरं तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि सणाच्या दिवशी खरं तर अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस वरून रक्सोल बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस मधील ही घटना आहे। खरं तर कर्मभूमी एक्सप्रेस जी होती ती काल मोठ्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त गावाला जाणारे नागरिक असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मात्र ही जी कर्मभूमी एक्सप्रेस होती ती नाशिक रोड न थांबता पुढे निघून गेलेली होती आणि गर्दीमुळे ओढा परिसरात असलेल्या खरं तर काही ठिकाणी 3 युवक पडल्याची माहिती मिळाली। यानंतर खरं तर पोलीस विभागाला कळवण्यात आलं। त्यांना घटनास्थळी पाहणी केली असता 2 युवक जे आहेत ते मृत अवस्थेत आढळलेले आहेत तर एक जण जो आहे तो गंभीर अवस्थेत आहे। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहे। खरं तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। यामुळे कदाचित गाडीला मोठ्या प्रमाणात गर्दी असावी आणि यात ही दुर्दैवी घटना घडली असेल। पोलिसांचा यामध्ये आता तपास सुरू आहे। नेमकी हे जे गाडी ही जी रक्सोलकडे जाणारी होती ती दिवाळी सणानिमित्त जाणार होती का बिहारमध्ये सध्या इलेक्शन आहे त्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी हे सगळे लोक चालले होते याबाबतचा देखील जो तपास आहे तो पोलिसांकडून आता करण्यात येत आहे। मात्र घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये 2चा मृत्यू झालेला आहे तर एक जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्यांची ओळख पटवण्याचे काम जे आहे ते सध्या सुरू आहे। जी निश्चित महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।